काय वाकणीस किती उशीर? चला निघूया. साहेब जानकी वहिनी. शपथविधी माझा आहे का जानकीचा? तुम्ही तुमचं काम करा, बाकीच्या गोष्टी मी बघून घेईन. साहेब मला वाटतंय की एकदा आत्याबाईंना विचारून पाहावं. वाकणीस, माझ्या असण्याचा लोकांना प्रॉब्लेम आहे का तुम्हाला? राधिका मॅडम, मी साहेबांशी बोलतोय. बायकांसारखे वाद घालत बसू नका. राहिला प्रश्न जानकीचा, तर मी मुद्दा म्हणून तिला घेतलेला नाहीये, कळलं? माझा निरोप दिलास का त्याला? निरोप? ताकीद दिलीये मी त्याला. मी त्याला म्हंटल तुझ्या बायकोचा आमच्या डोक्याला खूप ताप होतोय, इथे ये आणि तिला घेऊन जा. तर म्हणतो कसा, तू तिला इथे घेऊन आलीस ना, आता तूच काय ते बघ. काय होणार आहे कुणास ठाऊक. आत्याबाई, बाहेर कोणी इन्स्पेक्टर आलेत, तुम्हाला भेटायचं म्हणतायत. देवा, यांना असंच खूप खूप मोठं कर, खूप खूप पुढे जाऊ दे. मॅडम मला एक सांगा, त्या दिवशी तुम्ही हॉस्पिटलमध्ये काही पाहिलं होतं का? म्हणजे कोणी संशयित व्यक्ती किंवा कोणाच्या संशयास्पद हालचाली वगैरे? नाही हो, आम्ही तिथे जायच्या आत सगळं झालेलंच होतं. त्या दिवशी हॉस्पिटलमध्ये तुमच्यावर तुमच्या सोनबाई म्हणजे साहेबांच्या मिसेस सुद्धा होत्या. मला त्यांच्याशी सुद्धा बोलायचं आहे, भेट होऊ शकेल? हो, मला तुमची ही अवस्था नाही पाहत. मी आधी माझी परीक्षा घेते. नवरा गेला तेव्हा दुःख करायला वेळ नव्हता, कारण हे सगळं काय झालं हे कळायलाच दिवस गेले. आणि आता तोंडाशी आलेला मुलगा. मामा. हॅलो वाकणीस काका, बाबांचा शपथविधी झाला का? नाही, मी काल त्यांना फोन केला होता, एक काम होतं माझं. नाही ठीक आहे, मी थोड्या वेळाने फोन करते. मॅडम, त्या दिवशी तुम्ही जेव्हा हॉस्पिटलमध्ये गेला होता तेव्हा तुम्ही कोणती अशी काही विचित्र घटना किंवा कोणी संशयित व्यक्ती पाहिली होती का? जानकी अगं सांग ना, ते विचारतायत तुला. नाही. तुम्हाला जर काही आठवलं तर हे माझं कार्ड, मला कधीही फोन करा. माझ्यावर विश्वास ठेवा, बाबा असं नाही करणार. मी ओळखते त्यांना. तुझ्या जन्माच्या आधीपासून मी ओळखते त्याला. अमृता, माझा विश्वास ठेव, हे सगळं त्यानेच केलंय. मला फक्त एक संधी द्या. अमृता त्यांचा फोन आला होता, त्यांचं काहीतरी महत्वाचं काम आहे तुमच्याकडे. साहेब त्या पुन्हा फोन करतात, मी लावू का त्यांना फोन? वाकणीस, ते आत्ताच घरात आलेत ना? राधिका मॅडम, तुम्ही थोडा वेळ गप्प बसलात तर नाही चालणार का? वाकणीस, तुम्ही निघालात तरी चालेल. आता जर युगंधराला अटक झाली तर अमृता तिथे एकटी पडेल आणि मी तिला एकटीला राहू देणार नाही. म्हणजे तिला पुन्हा माझ्याकडे यावंच लागेल. नरसिंहराव, कल्पना खूपच चांगली आहे, पण आपण एक गोष्ट विसरता कामा नये की सध्या युगंधराबाईंना कोणाचीही सहानुभूती पटकन मिळेल. तेच हवंय मला. अमृताला माझी गरज नाहीये, युगंधराला आहे. आणि आता ती माझ्या समोर नाक घासत आली तरी तिला माफी नाही. अमृताला परत माझ्याकडे आणण्याचा हा एकच मार्ग आहे.